नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर। श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार, मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार फडणवीसांची प्रतिक्रिया। श्रीकांत शिंदेंना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून नव्हे तर लोकप्रतिनिधी म्हणून उमेदवारी मिळाली। श्रीकांत शिंदे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। एनडीएचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदेंसाठी 2 महिन्यांपूर्वीपासूनच कामाला लागलो। श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीचा आम्हाला आनंदच। श्रीकांत शिंदे यंदा हॅट्रिक करणार, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। ठाणे, नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग बाबत शिंदे गट आग्रही। मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। ठाणे, नाशिक, सिंधुदुर्गची जागा सोडू नका। बैठकीमध्ये शिवसेना नेत्यांची शिंदेंकडे मागणी। जयंत पाटील नाराज, पक्षामध्ये त्यांना कोणी विचारत नाही। लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील कुठेच दिसत नाहीत। फडणवीसांचा जयंत पाटलांवर निशाणा। बारामतीमध्ये मोदी विरुद्ध राहुल गांधी लढत, हे फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद। फडणवीसांकडून नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न, जयंत पाटील यांची टीका। छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या भाऊसाहेब चौधरी यांचा विरोध। भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत, भाऊसाहेब चौधरी यांचं विधान। एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित। दिल्लीमध्ये खडसेंनी 4 दिवसांआधी अमित शहा, नड्डा यांची भेट घेतली। लवकरच खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार। जागा वाटपावर महायुतीमध्ये चर्चा सुरू, मार्ग नक्की निघेल। बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचं नेत्यांना आश्वासन।